सैनिक समाज पार्टी बरोबर या असं आव्हान करण्यात येत आहे. कारण मतदार सैनिक समाज पार्टी बरोबर आलेला आहे. मग कोण राहिलेलं आहे तर त्यांच्यासाठी विशेष आव्हान आहे. जे नेत्याच्या कार्यालयात, संपर्क कार्यालयात नेत्याच्या दावणीला बांधलेले कार्यकर्ते आहात, त्यांना समजून सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. हे बाबांनो, तुमच्या नेत्याकडे शिक्षण नाही, बुद्धी नाही, अनुभव नाही, त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही एक नसतं. फक्त तुम्हाला मात्र गुन्हेगारीकडे ढकलल्या जात असतं. आणि जर तुम्ही गुन्हेगारीकडे ढकललात आणि तुम्हाला जर अटक व्हावा लागली तर तुमच्या गरिबीत खचपत पडलेला बापालाच तुम्हाला जामीन होण्यासाठी कोर्टात यावं लागतं. याची जाणीव ठेवा. यासाठी तुम्हाला विशेष करून नेत्याच्या कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात येत आहे की सज्जन होण्यासाठी सैनिक समाज पार्टीबरोबर या. मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो. मी जेव्हा 1990मध्ये एअरफोर्समधून आलो तेव्हा आमच्या डमाळवाडीमधून त्यावेळचे आमदार आप्पासाहेब राजळे यांना फक्त 35 मतदान पडलं होतं. तरी पण मला काहीतरी राजकारण शिकायचं म्हणून त्यांचा आम्ही डमाळवाडीत सत्कार ठेवला होता. त्यानंतर त्यांचा गाजावाजा केला, मिरवणूक काढली आणि त्यानंतर मी त्या बळावर त्यांना पंचायत समितीचं तिकीट मागितलं होतं. परंतु त्यांनी मला तिकीट नाही दिलं. मी देशसेवा करून आलेलो आहे त्याच्यावर क्रेडिट नाही. त्यांनी एक करंजी येथील त्यांचे नातेवाईक सुभाष अकोलकर याला तिकीट दिलं, परंतु तो सपाटून हरला होता. अशा लोकांकडून मी शिकलो, कारण मी हुशार असल्यामुळे मी लवकर जागा झालो. आणि नंतर आता तुम्हाला सांगतो, अनुभवासाठी सांगितलं की मी आता ह्या पोटनिवडणुकीत राहुरी नगर पाथडी पोटनिवडणुकीमध्ये काही ग्रुप आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत. त्यामध्ये या अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यकर्त्यामध्ये जे वाकयुद्ध चालू आहे ते मी ऐकतो. आणि त्याच्यावरून मी त्यांना समजून सांगतो की बाबांनो, तुम्ही थेट शिवाजी कर्डिलेचे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होता, मग तुम्हाला तिकीट का नाही दिलं? का भाजपाला अक्षय कर्डिलेपेक्षा कोणीही सरस उमेदवार मिळाला नाही? 3 लाख मतदारापैकी नाही मिळाला. मग अशा प्रकारे ह्या लोकांची जे घराणेशाही चालू असते याला तुम्ही खतपाणी घालता, त्यामुळे तुम्हाला सुद्धा पाप लागतं. म्हणून सैनिक समाज पार्टीने तुम्हाला आव्हान केलं आहे की तुमच्या घरचा मतदार सैनिक समाज पार्टीबरोबर आलेला आहे. तुम्ही पण सैनिक समाज पार्टीबरोबर यायलाच पाहिजे. कारण सैनिक समाज पार्टीचं एक ध्येय आहे की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर येण्याचा ऐतिहासिक कार्य करायचं आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा या ऐतिहासिक कार्याला सहभागी व्हावे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं, यासाठी विशेष करून या नेत्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे. पटलं तर घ्या. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.